नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। जुलै महिन्यापासून आपण साप्ताहिक राशी भविष्याबरोबरच मासिक राशी भविष्य देखील पाहणार आहोत। या महिन्यामध्ये 6 जुलैला शुक्र कर्क राशीत प्रवेश करेल, 12 जुलैला मंगळ वृषभ राशीत प्रवेश करेल, 16 जुलैला रवी कर्क राशीमध्ये प्रवेश करेल आणि 19 जुलैला बुध सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे। या अनुषंगाने मीन राशीला हा महिना कसा जाईल हे आता आपण पाहू। राशी स्वामी गुरु तृतीय स्थानामध्ये आहे। लग्न किंवा प्रथम स्थानावरून व्यक्तीचे व्यक्तिमत्व तसेच आरोग्याचा देखील विचार केला जातो। गुरुच्या तृतीय स्थानातील भ्रमणामुळे कामानिमित्त प्रवास जास्त होणार आहे, त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण न राहिल्याने तब्येतीमध्ये बिघाड होण्याची शक्यता आहे। खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवल्यास तब्येत या महिन्यामध्ये उत्तम राहील। लग्नस्थानातील राहूमुळे मनामध्ये गोंधळ उडण्याची शक्यता आहे। धनेश मंगळ 12 जुलैपर्यंत धनस्थानामध्ये आहे। धनस्थान म्हणजे द्वितीय स्थानावरून प्रामुख्याने आर्थिक तसेच कौटुंबिक सौख्याचा विचार केला जातो। मंगळ धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती या महिन्यामध्ये उत्तम राहील, तसेच कौटुंबिक सौख्य देखील या महिन्यामध्ये चांगले मिळणार आहे। 12 जुलै नंतर मंगळ तृतीय स्थानामध्ये राशी स्वामी गुरु बरोबर येणार आहे। रेल्वे, पोस्ट तसेच दळणवळण खात्यातील जातकांसाठी ही युती फारच लाभदायक ठरणार आहे। तसेच प्रकाशक, वार्ताहर, संपादक जातकांसाठी देखील आर्थिक दृष्टीने हा महिना उत्तम राहील। चतुर्थेश बुध पंचम स्थानामध्ये आहे। चतुर्थ स्थानावरून प्रामुख्याने घर, वाहन आणि आईचा विचार केला जातो। आईकडून तुम्हाला काही फायदा या महिन्यामध्ये होईल। घरातील वातावरण अत्यंत चांगले आणि प्रसन्न राहील। 19 जुलै नंतर मात्र बुध थोडा आईच्या तब्येतीबाबत चिंता निर्माण करेल। पंचमेश चंद्र महिनाभरामध्ये सर्व राशीतून भ्रमण करत असतो। पंचम स्थानावरून प्रामुख्याने संततीचा विचार केला जातो। चंद्राचे कर्क, मकर आणि मेष राशीतील भ्रमण तुमच्या मुलांच्या दृष्टीने खूप चांगले आहे। 6 जुलै ते 8 जुलै, 21-22 जुलै, 25 ते 29 जुलै या कालावधीत चंद्र मुलांच्या प्रगतीच्या दृष्टीने चांगले फळ देईल। सप्तमेश बुध पंचम स्थानातून भ्रमण करत आहे। सप्तम स्थानावरून विवाहाचा तसेच वैवाहिक सौख्याचा विचार केला जातो। सप्तमेश जर पंचम स्थानातून भ्रमण करत असेल तर अशा वेळी प्रेम विवाहासाठी चांगले योग तयार होतात। त्यामुळे 19 जुलै पर्यंतचा कालावधी प्रेमीजनांसाठी खूप उत्तम आहे। त्यामुळे 19 जुलै पर्यंतचा कालावधी प्रेमीजनांसाठी उत्तम आहे। नंतर बुध 6व्या स्थानामध्ये प्रवेश करेल। सप्तमेशाचे 6व्या स्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्यासाठी फारसे लाभदायक नाही। 9व स्थानावरून प्रामुख्याने भाग्याचा, उच्च शिक्षणाचा आणि कृष्णमूर्ती पद्धतीनुसार वडिलांचा विचार केला जातो। भाग्येश मंगळ 12 जुलै पर्यंत धनस्थानामध्ये आहे, त्यामुळे हा कालावधी तुमच्यासाठी भाग्यवृद्धीचा ठरेल। उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी भाग्येश मंगळ मनाप्रमाणे आवडत्या शाखेमध्ये प्रवेश घेण्यास मदत करेल। दशमेश राशी स्वामी गुरु तृतीय स्थानामध्ये आहे। दशम स्थानावरून प्रामुख्याने नोकरीचा विचार केला जातो। राशी स्वामीच्या तृतीय स्थानातील भ्रमणामुळे कामानिमित्त प्रवासाचे योग येणार आहेत। रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्यातील जातकांसाठी या महिन्यामध्ये चांगले योग तयार झालेले आहेत। वार्ताहर, संपादक, सर्व प्रकारचे करार करणाऱ्या जातकांसाठी व्यवसायामध्ये चांगले योग तयार झालेले आहेत। या महिन्यामध्ये जास्त फिरतीमुळे आरोग्याचा विचार करणे हे प्रथम कर्तव्य राहील। त्यासाठी तुम्हाला गजाननाची उपासना फलदायी ठरणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।